कंत्राटी खेळाडूंना सेवेत कायम करण्यासाठी धोरण ठरवणार. राज्यातील विविध शासकीय आस्थापनांमध्ये कंत्राटी स्वरूपात नोकरीस असणाऱ्या खेळाडूंना नोकरीत कायम करण्यासाठी धोरण तयार करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. धर्मवीर आनंददिघे क्रीडानगरीत प्रशांत जाधवर फाउंडेशन आणि विठ्ठल क्रीडा मंडळ आयोजित कुमार गटाच्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, स्पर्धेचे प्रमुख संयोजक आणि माजी विरोधी पक्षनेते हनुमंत जगदाळे, प्रशांत जाधवर फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत जाधवर, माजी सभागृह नेते अशोक वैती, ठाणे जिल्हा कबड्डी संघाचे अध्यक्ष कृष्णा पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. स्पर्धेतील कुमारांच्या अंतिम सामन्यात मुंबई उपनगर पश्चिम संघाने विजयासह नारायण नागू पाटील स्मृती फिरत्या चषकावर आपले नाव कोरले, तर या गटात पिंपरी चिंचवडचा संघ उपविजेता ठरला. कुमारी गटात पिंपरी चिंचवड संघाने प्रथम क्रमांकासह क्रीडा शिक्षक चंदन सखाराम पांडे स्मरणार्थ फिरत्या चषकावर आपले नाव कोरले, तर पुणे ग्रामीण संघाने उपविजेतेपद पटकावले. कुमार गटात मुंबई उपनगर पश्चिम संघाने पिंपरी चिंचवड संघावर 27-15 अशी मात करत विजय मिळवला. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. माजी नगरसेविका राधाबाई सुभाष जाधवर, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार कार्यवाह भाऊराव चांदेरे, खजिनदार मंगलदास पांडे, कार्याध्यक्ष मनोज पाटील, सरकार कार्यवाह मालोजी भोसले, विठ्ठल क्रीडा मंडळाचे ॲडव्होकेट किरण जाधव, सचिव संतोष पाटील यांच्यासह सर्व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.